महायोगपीठे तटे भीमरता वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वरासी जोडिली जाची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा असून या अभंगामध्ये नामदेवरायांनी संतांच्या संगतीचे वर्णन केलेलं आहे। तत्पूर्वी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी साधक आश्रम रूपी माऊलीच्या सावलीत आल्यामुळे, तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदंग विशारद योगेश बाप्पा महाराज इंगळे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री संत कोकणीबुवा यांच्या कृपाशीर्वादाने जशी मला बोलण्याचा प्रयत्न, जशी ते मला सद्बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करतो। या अभंगामध्ये नामदेवराय संतांचं वर्णन करत असताना सांगतात, महात्मे सांगतात की सज्जना हो, या संपूर्ण विश्वामध्ये भक्ती संपन्न देश असला म्हणजे फक्त आपला भारत देश। कारण भारत या शब्दाचा अर्थ असा आहे, भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममान। ज्या देशातील लोक ज्ञानामध्ये रममान आहेत, ज्या देशातील लोक ज्ञानामध्ये रममान आहेत, तो श्रेष्ठ देश म्हणजे आपला भारत देश। आणि आपण जर पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये 3 प्रकारची शक्ती विशेष स्वरूपात आहे। पहिली धर्मशक्ती, दुसरी भागवत धर्माची शक्ती म्हणजेच भजनाची शक्ती, आणि तिसरी महाशक्ती म्हणजेच संत शक्ती। मग धर्म म्हणजे काय हो, तर धर्माची पहिली व्याख्या गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये सांगतात, परहित सरीस कर्म नाही भाई रे, परपीढा सम नाही अधमाई। गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये पहिली व्याख्या सांगतात की परोपकारासारखा आपल्या भारतावरती अनेकांनी आक्रमणे केली, पण ती आक्रमणे सहन करून सुद्धा आपला देश कसा आहे तर स्थिर आहे, शांत आहे। म्हणजे आपल्या देशामध्ये काय आहे तर धर्माची शक्ती आहे। म्हणून पहिली व्याख्या गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये सांगतात। आणि दुसरी व्याख्या, पहिली व्याख्या गोस्वामी तुलसीदास रामायणामध्ये सांगतात आणि दुसरी व्याख्या आमच्या साने गुरुजींनी सांगितली। कशाला म्हणतात तो धर्म, तर आपण रोज जातीभेद करतो त्याला धर्म नाही, तर आपला धर्म काय आहे तर साने गुरुजी एका सुंदर कवीमध्ये सांगितलेला आहे, खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे जगाचे, बांध कोरावे जगाला, मातीत गुळसावे। असा आहे का आपला धर्म? नाही तर का मी खोटं सांगत नाही, खरंच आजकाल जर आपल्या भावाभावाची जर नुसतं बांध करण्यासाठी जर भांडणं असतील तर आपला धर्म काय, तर साने गुरुजी सांगतात, खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे। आपला धर्म काय तर जगाला काय देणं, आपला धर्म आहे तर जगाला प्रेम देणं हा आपला धर्म आहे। म्हणून पहिली धर्माची शक्ती, दुसरी भागवत धर्माची शक्ती म्हणजेच भजनाची शक्ती। आपल्या जर देशामध्ये जर पाहायला गेलं तर भजन तर आहेच, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राने
क्रांती केली, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. या संपूर्ण विश्वामध्ये भजन तर आहेत, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राने क्रांती केली का? तर आपल्या पूर्ण भारत देशामध्ये आपण जर मध्य प्रदेशामध्ये जर गेलात तर तिकडं सुद्धा तुम्हाला भजन पाहायला भेटतं. मध्य प्रदेशामध्ये गोस्वामी तुलसीदास सांगतात, वैष्णव जन तो प्रेमे कहिए जे, पीर पराई जानी रे राम. संत नरसिंह मेहता सांगतात, तुम्ही जर मध्य प्रदेशामध्ये गेलात तर तिकडे सुद्धा भजन श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे त्या भागामध्ये ते संत अवतीर्ण झाले. गोस्वामी तुलसीदास, संत नरसिंह मेहता, बंगालचे चैतन्य महापौर, त्या संतांनी त्या भाषेमध्ये भजन केलं. म्हणून आपल्या देशामध्ये दुसरी शक्ती ही भजनाची शक्ती, आणि तिसरी म्हणजे संत शक्ती. कारण आपल्या देशामध्ये संत, आपल्या देशामध्ये पंथ, याच देशामध्ये ग्रंथ आणि याच देशामध्ये भगवंत. कारण काय करता संत, तर संत दाखवतात पंथ. काय करतो पंथ, तर पंथ दाखवतो ग्रंथ. आणि काय करतात ग्रंथ, तर ग्रंथ भेटवतो भगवंत. आणि हा जो देश आहे तो कसा आहे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, राधा एक एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा. आणि जर आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपला देश कसा आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. कसा आपल्या देशाचं, तर आपल्या देशाचं कुळ हे पवित्र आहे. अशा पावन देशामध्ये आम्ही जन्माला आलो. याच देशामध्ये संत अवतीर्ण झाले आणि याच देशामध्ये आपणही जन्माला आलो. पण खरं सांगायचं जर म्हटलं तर संत हे जगाकडे पाहत असताना वासनेने म्हणून नाहीत तर उपासनेने म्हणून जगाकडे पाहतात. आणि आपण जगाकडे पाहत असताना उपासनेने म्हणून नाही तर वासनेने जगाकडे पाहत असतो महाराज. का? कारण आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर त्या गोष्टीमधून जर आपला काही फायदा होत असेल तरच आपण ती गोष्ट करायला जातो. पण संत तसे नाहीत महाराज. त्यांना काही फायदा जरी झाला तरी चालतं, नाही जरी झाला तरी चालतं. ते ज्या कामासाठी इथं आले ते करून झाला. संत वैकुंठावनीत आले कशासाठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी. ते संत वैकुंठावलेले जगद्गुरु तुकोबारा वैकुंठावनीत आले, संत ज्ञानोबारा वैकुंठावनीत आले. कशासाठी, तर आपल्यावरती उपकार करण्यासाठी. ते जगाकडे पाहत असताना उपासनेने पाहतात. पहिल्यांदा सांगितलं, ते जगाकडे पाहत असताना उपासनेने पाहतात, वासनेने नाही. का? कारण ते जर वासनेने या जगाकडे पाहत असते तर ते इथं अवताराला आलेच नसते महाराज. ते उपासनेने जगाकडे पाहतात म्हणून इथं अवतीर्ण झाले. आणि इथं येऊन त्यांनी आपलं भलं करण्याचं पाहिलं. पण आपण काय केलं, तर तुकोबारांनी आपला माथा नीट करण्यासाठी ज्यांनी गाथा लिहिला तो गाथा आपण काय केला, तर नदीमध्ये बुडून टाकला महाराज. तरी त्याचं उपोषण, तुकोबारांनी तो गाथा परत यावा म्हणून त्याचं काय केलं, तर 14 दिवस उपोषण केलं. मग तो गाथा परत आला. म्हणजे एवढा त्रास त्या संतांना दिला पण त्यांनी त्यांचं काम करत राहिलं. एवढे महान संत ते जे बोलतात त्या काय होतात, तर त्यांनी दिलेल्या शिवा सुद्धा ओव्या झाल्या. तयाचे निसाप शब्द सुखे म्हणो येती वेद. ते जे बोलतात त्या देवाच्या ओव्या होतात. ते जिथे राहतात ती आळंदी, ते तीर्थ
ते क्षेत्र जगी तेची पवित्र आणि भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा ते जिथे राहतात ते आळंदी होते असे महान संत इथं जन्माला. आणि खरंच जर सांगायचं म्हटलं तर सर्वांगीण समाजाला संतापासून 4 प्रकारचे लाभ आहेत. संतापासून किती प्रकारचे लाभ आहेत आपल्याला? तर 4 प्रकारचे लाभ आहेत महाराज. आपल्यापासून संतांना काही लाभ नाहीत, पण संतापासून आपल्याला 4 प्रकारचे लाभ आहेत. पहिला लाभ आहे संतापासून, पहिला लाभ त्यांच्या नामस्मरणापासून लाभ आहे महाराज. काय होतं त्यांचं नामस्मरण केल्यावर? तर संतांचं जर नामस्मरण केलं तर काय होतं? पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, जाती संताची आजपे, जाती संताची आजपे. संतांचं जर नामस्मरण केलं तर काय होतं? तर आपल्या अंगातलं पाप नाहीस होतं आणि काय होतं? तर पुण्य प्राप्त होतं. पण कशासाठी? त्याच्यासाठी काय करावं लागते? त्यांचं नामस्मरण करावं लागतं. हा पहिला लाभ त्यांच्या नामस्मरणापासून. त्यांचं जर नामस्मरण केलं तर काय होतं? पाप नाहीस होतं. म्हणून त्या संतांचा नामस्मरण करावं लागतं. दुसरा लाभ आहे त्यांच्या अधिकारापासून लाभ. काय आहे हो त्या संतांचा अधिकार? तर एवढे महान संत आहेत, त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांचं जर आपण नाव जरी घेतलं तर तो यम काय करतो? तर असा थरथर कापतो. मी माझं स्वतःचं नाही सांगत तर याला सुद्धा प्रमाण आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. त्या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तो यम काय होतो? तर असा थरथर कापतो. म्हणून महाराज त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे की एकदा तुम्हाला एक दृष्टांत देतो. ज्यावेळी संत ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज आणि सोपान काका मुक्ताबाई हे चौघे ब्राह्मण ज्या टायमाला तीर्थयात्रेसाठी निघाले त्यावेळेस प्रवरा नदीच्या काठी वसलेलं एक नेवासा म्हणून गाव, आणि त्या नेवासा गावामध्ये मोहिनी रूपातील विष्णूचे देऊळ आहे. त्याचे नाव मोहिनीराज, म्हणजे आपण ज्याला मालसादेवी असंही म्हणून ओळखतो. या गावात आल्यानंतर एक चमत्कार घडला. गावाचे कुलकर्णी ज्यांचं नाव सच्चिद आनंद होतं ते खूप आजारी होते. आणि आजारी असल्यानंतर ते 2-3 दिवस बेशुद्ध झाले. म्हणून त्यांच्या घरच्यांनी समजलं की ते आता गेले, त्यांचं आयुष्यकाळ संपलं. म्हणून त्यांची प्रेतयात्रा निघाली. आणि प्रेतयात्रा निघत असताना ते रस्त्याने जात होते. आणि जात असताना चौघे भावंड पुढून त्यांच्या समोरून येत होते. आणि येत असताना त्यांच्या पत्नीने त्या साधकांना पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्यांची पत्नी त्या साधकाकडे गेली आणि त्या साधकाकडे जाऊन ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं आणि नमस्कार केला. त्यावेळी कुलकर्णी ज्ञानोबारायांनी विचारलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं ज्याच्या नावात मध्ये जर सच्चिद आनंद आहे तो कसा मरेल, असं ज्ञानोबारायांच्या तोंडातून उद्गार येताच महाराज तो क्षव काय झाला तर तिरटीवरती उठून बसला. आणि उठून बसल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि सर्वांनी ज्ञानोबारांकडे पाहिलं आणि बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पती पत्नी दोघेही ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले. आणि सच्चिदानंद बाबा यांनी आपले काम सोडून दिले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ती वदलेली ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी सांगितली आणि स्वतः सच्चिदानंद बाबांनी काय केली तर ती ज्ञानेश्वरी लिहिली. मग ज्ञानेश्वरीला दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. म्हणजे एवढा अधिकार त्या संतांचा. एकदा जर का माणूस जर मेला तर त्याचं जिवंत व्हायचं काय नक्की नाही महाराज. कारण प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मारावं लागतं. एक ना एक दिवस हा नरदेह जावं लागतं. कारण आपला हा नरदेह पाचाचा उसना, नरदेह पाचाचा आणिला उसना, आपला एक ना एक दिवस हा नरदेह जाणार आहे. म्हणून जोपर्यंत तोपर्यंत देवाचं नामस्मरण केलं. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं की एकदा जर का माणूस जर मेला तर तोपर्यंत जिवंत होत नाही. पण एवढा अधिकार त्या संतांचा आहे की त्या संतांनी काय केलं तर
मेलं माणूस जिथं उठविलं, मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करतात एवढा अधिकार त्या संतांचा आहे. दुसरं उदाहरण महाराज, ज्या टायमाला ज्ञानोबारायांना यम नेण्यासाठी आला होता, त्या टायमाला यम पहिल्यांदा आला आणि आल्यानंतर सोपान काकांनी 2 बोटं केले. सोपान काकांनी 2 बोटं केल्यानंतर परत तो यम गेला आणि परत तो यम 2 वर्षानंतर परत आला आणि परत 2 वर्ष आल्यानंतर परत निवृत्ती दादाने असे 2 बोटं वर करून दाखवले. निवृत्ती दादाने 2 बोटं वर करून दाखवल्यावर परत तो यम गेला महाराज आणि परत 2 वर्षानंतर आला आणि 2 वर्षानंतर आल्यानंतर मुक्ताबाईंनी सांगितलं, अरे तू काय वेडायस का? निवृत्ती दादाने तुला 2 बोटं वर करून सांगितले तरी तू परत 2 वर्षांनी येतो. ती 2 बोटं असे वर करतात त्याचा अर्थ असा नाही की तू 2 वर्षानंतर ये. ते 2 बोटं वर करतात त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य हे 2 तारे आहेत तोपर्यंत ज्ञानोबारांना नेहला येण्यासाठी यायचं नाही महाराज. परत जेव्हा तो काळ गेला तो परत आला नाही. ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली. म्हणजे माझे सांगण्याचं तात्पर्य एवढं, काय अधिकार आहे त्या संतांचा की तो जर यम एकदा जा का आला तर त्या माणसाचे प्राण घेतल्याशिवाय वापस जात नाही. पण एवढा अधिकार आहे त्या संतांचा की इथं आलेला त्या यमाला सुद्धा वापस लावलं. एवढा अधिकार मोठा त्या संतांचा. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज, 1400 वर्ष त्यांनी महादेव प्रभूची उपासना केली. असे चांगदेव महाराज यांच्या कानावरती ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली आणि कीर्ती त्यांच्या कानावरती गेली आणि गेल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांची परीक्षा घ्यावी याच्यासाठी एक कोरा कागद त्यांच्या शिष्याजवळ दिला आणि जा हे ज्ञानेश्वरांना देऊन ये म्हणून असं सांगितलं. मग त्यांचे शिष्य ज्ञानोबारांकडे गेले, त्यांना तो कोरा कागद दिला आणि तो कोरा कागद दिल्यानंतर ज्ञानोबारांनी तो कोरा कागद पाहिला आणि त्याच्यावरती काय केलं तर ज्ञानोबारांनी चांगदेव 65 म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यावरती 65 ओव्या ज्ञानोबारांनी लिहिल्या आणि त्या ओव्या परत दिल्या आणि परत दिल्यानंतर चांगदेव महाराजांनी तो कागद पाहिला. पण त्यांना प्रश्न पडला. त्याने या रहस्यमय पत्राचा बोधच झाला नाही म्हणून ते बघण्यासाठी वाघाच्या पाठीवर बसले, हातामध्ये सापाचा चाबूक घेतला. असं विक्राळ रूप धारण करून ते ज्ञानोबारांच्या भेटीसाठी येत होते. येत असताना रस्त्याने पाहणारे मनुष्य त्यांना तर प्रणाम करतच होते, पण असं विक्राळ रूप महाराज हातामध्ये सापाचा चाबूक होता आणि स्वतः वाघाच्या पाठीवरती बसले. ज्ञानोबारांच्या भेटीसाठी येत असताना ते आळंदीच्या जवळ आले आणि जवळ आल्यानंतर त्यांनी एक आपला शिष्य ज्ञानोबारांकडे पाठवला, जा आणि ज्ञानेश्वरांना सांग की स्वतः चांगदेव काय तर तुमच्या भेटीसाठी येत आहेत म्हणून सांगितल्यानंतर तो शिष्य माऊलीकडे आला आणि माऊलींना सांगितलं, माऊली चांगदेव महाराज आळंदी जवळ आले आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्या शिष्याला त्यांची अशी आज्ञा आहे की ते तुमच्या भेटीसाठी येत आहेत असं त्यांना सांगितलं. आणि सांगितल्यानंतर निवृत्ती दादा ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात, ज्ञानदेव ज्यांनी 1400 वर्ष तपस्या केली असे चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येत आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी आपण आळंदीच्या थोडं तरी बाहेर गेलं पाहिजे असे निवृत्ती दादांनी सांगितलं. तर ते एका निर्जीव भिंतीवरती बसले महाराज आणि निर्जीव भिंतीला चल म्हणून त्या भिंतीवरती असा हात टाकला महाराज, तर निर्जीव भिंत सुद्धा हवेत उडू लागली. एवढा अधिकार महान त्या संतांचा. आणि ती भिंत महाराज चांगदेव महाराजांनी पाहिली आणि चांगदेवांनी पाहिल्यानंतर चांगदेवांचा अहंकार तर नष्ट झालाच, पण चांगदेव परत एवढे महान तपस्वी चांगदेव महाराज होते, पण ते सुद्धा मनामध्ये विचार करू लागले की मी एवढी 1400 वर्ष तपश्चर्या केली तरी मी स्वतः वाघाच्या पाठीवरती बसून जातोय आणि त्यांचा काय अधिकार एवढा मोठा की ते निर्जीव भिंत चालवतात. म्हणजे एवढा महान अधिकार, एवढा मोठा अधिकार त्या संतांचा आहे. म्हणून त्या संतांच्या नामस्मरणापासून दुसरा लाभ कशाचा? त्यांचा अधिकारापासून लाभ. तिसरा त्यांच्या दर्शनापासून लाभ. काय होतं संतांचं दर्शन केल्यानंतर? तर तुकोबाराय प्रमाण देऊन सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्म नाभ जोडीला, पद्म नाभ जोडीला, पद्म नाभ जोडीला. तिसरा लाभ आहे त्यांच्या दर्शनापासून लाभ. काय होतं त्यांचं दर्शन घेतल्यानंतर? तर आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे.
त्यांचं जर दर्शन घेतलं तर महाराज काय होतं तर मोक्ष भेटतं म्हणून तिसरा त्यांच्या अधिकारापासून लाभ आणि चौथा त्यांच्या स्पर्शापासून लाभ. मग काय होतं त्यांचं दर्शन घेतल्यानंतर तर महाराज संतांचं जर दर्शन घेतलं तर तुम्हाला एक दृष्टांत देतो. एक मुलगी होती, मुलगी, आणि त्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि लग्न करायचं त्यानंतर तो मुलगी नव्हती तर तो काय होता तर एक राजकुमार होता, एक राजा होता आणि त्या राजाला 6 मुली झाल्या महाराज. त्याला पाहिजे होता राजा पुत्र पाहिजे होता त्या राजाला, पण त्याला पुत्र काही होत नव्हता म्हणून त्याला त्याच्या पत्नीला सांगितलं आता जर मुलगा नाही झाला तर तुलाही मारणार आणि त्या 6 मुलीलाही मारणार म्हणून त्या राजाने राणीला धमकी दिली महाराज. आणि योगायोगाने त्याला काय झाली सातवी ही मुलगीच झाली. आणि मुलगी झाल्यानंतर ती राणी अशी थरथर कापू लागली. त्यावेळेस त्याची दासी जरा हुशार होती, तिने सांगितलं राणी साहेब तुम्ही भिवू नका का, कारण ही मुलगी आहे का मुलगा हे फक्त कुणाला माहित आहे, आपल्या दोघांनाच माहित आहे, बाहेरच्यांना माहित नाही की ही मुलगी आहे. म्हणून आपण सर्वांना काय सांगायचं तर हा मुलगाच आहे म्हणून महाराज सर्वांना अख्ख्या राज्यामध्ये बातमी पसरवली का तर राजाला काय झालाय तर मुलगा झाला. त्याचं नामकरण केलं, पण हे लपून किती दिवस लपवणार एकदा त्या राजाचे. तो राजा 22 वर्षाचा झाला तो मुलगा आणि 22 वर्षानंतर त्याचं लग्न करायचं आणि लग्न करायची बातमी सर्व राज्यामध्ये पसरवली. आणि राज्यामध्ये पसरवल्यानंतर वेगळे कोण त्याला काय होऊ लागले तर त्याला वेगळ्या जागेतून मुलगी पाहण्यासाठी पाहुणे येऊ लागले. पाहुणे येत असताना त्या मुली मनामध्ये विचार करते की आजपर्यंत तर माझं कसं तरी झाकून गेलं, पण इथून जर माझं लक्ष झालं लग्न, जर इथून जर माझं आता जर लग्न झालं तर माझं सर्व काही उघडं पडणार. म्हणून ती मुलगी मनामध्ये विचार करू लागली आणि तिने एका दिवशी असा निश्चय केला आणि तो घरामधून काय गेली तर पळून गेली. आता जाऊन ती आत्महत्या करणार. एवढ्यामध्ये ज्ञानोबा त्या मुलीच्या समोरून आले आणि समोर आल्यानंतर त्या मुलीने मनामध्ये विचार केला आता कधी तर आपण मरणारच आहोत, पण मरणाच्या आधी संतांचं दर्शन घ्यावं. म्हणून ती मुलगी संताकडे आली, ज्ञानोबारांजवळ आली आणि रडत ज्ञानोबारांचं दर्शन घेतले. तिच्या डोळ्यातले थेंब ज्ञानोबारांच्या पायावरती पडले. ज्ञानोबारांनी त्या मुलीला म्हणले अरे मुला तुला का झाले, तू रडण्याचं कारण काय मला सांग. असं उद्गार ज्ञानोबारांच्या कानी पडताच ती मुलगी ढसा रडू लागली महाराज. ज्ञानोबारांचा घडल्याला वृत्तांत समजा सांगितला आणि सांगितल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं एवढंच कारण आहे ना तर तू तुझं पहिल्यांदा पूर्ण शरीर बघ म्हणले, तू तुझं पूर्ण शरीर काय तर एकदा तपासून बघ. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्या मुलीने काय केलं तर नुसतं ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं महाराज. एकदा जर का देवाने मुलगी म्हणून जन्माला घातलं तर मुलगीच म्हणून राहावं लागतं आणि एकदा देवाने पुरुष म्हणून जन्माला घातलं तर माणूसच म्हणून जन्म राहावं लागतं महाराज. पण एवढा अधिकार त्या संतांचा मोठा आहे की त्यांचं जर दर्शन घेतलं तर काय जिही क्षण मात्रे देह पालटेला स्त्री सातो केला पुरुष उभा. म्हणजे एका क्षणामध्ये मुलीचा मुलगा केला. एवढा अधिकार त्यांच्या कशामध्ये आहे तर फक्त दर्शनामधून. सर्वांगीण समाजाला संतापासून असे 4 प्रकारचे लाभ आहेत. आणि असे महान संत यांच्या संगतीमध्ये संत नामदेव महाराज एकदा गेले आणि गेल्यानंतर तीर्थयात्रेला नामदेव महाराज त्यांच्यासोबत गेले. जायच्या वेळेस नामदेव महाराज देवाला नको म्हणत होते त्यांच्यासोबत जायचं, पण देवाने ज्ञानोबारांना आज्ञा केली आणि नामदेव महाराज 4 भावंडाच्या सोबत तीर्थयात्रेसाठी गेले. आणि तीर्थयात्रेहून आल्यानंतर महाराज सर्व साधक मंडळी पंढरपूरमध्ये आले आणि आल्यानंतर संत नामदेव महाराज पळत देवाकडे गेले. आणि ज्याप्रमाणे बघा आपण जर एखादी वेळेस जर शाळेतून जर सहलीला गेलो आणि सहलीला जर गेल्यानंतर आपल्याला जर काय जर तिथं चांगलं बघायला भेटलं तर आपण घरी आल्याबरोबर काय करतो तर आपल्या आईपाशी पळत जातो आणि आईला पटकन सांगतो का तर आई आम्ही असं त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर काय केलं तर आम्ही खूप मोठा डोंगर पाहिला आणि तो डोंगर काय झालेला होता तर आबाळाला ढगाला चिटकलेला होता. म्हणजे तिथलं झालेलं जेवढं काही आहे तेवढं सर्व काही वर्णन आपण आपल्या आईला सांगतो. त्याचप्रमाणे सर्व साधक मंडळी तीर्थयात्रेहून पंढरपूरमध्ये आले आणि आल्यानंतर नामदेव महाराजांना तो आनंद आवडला नाही महाराज. ते पळत देवाकडे गेले आणि देवांना सांगितलं देवा काय या संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. असं सांगत असताना नामदेव महाराज घेतलेल्या प्रवचनाच्या अभंगाच्या पहिल्या चरणा सांगतात संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख,
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. संत नामदेवराव देवाकडे आले आणि आल्यानंतर सांगतात की देवा, या संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे की मी किती जरी सांगितलं, समुद्राची शाई जरी केली आणि शेषनागाचा पेन जरी केला आणि आभाळाचं पेज जरी केलं, तर त्या संतांच्या सुखाचं मी का वर्णन करू शकणार नाही. म्हणून नामदेवराव देवाला सांगत होते की या संतांच्या संगतीमध्ये एवढा सुख आहे, एवढा आनंद आहे की ते सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराव सांगत होते. आणि खरंच महाराज, या जन्माला आलं तर जन्माला आल्यानंतर सर्वात जास्त जर महत्त्व कशाला असेल तर फक्त संगतीला आहे महाराज. कारण जन्माला आलं, जन्माची सार्थक, जन्माला आल्याचं सार्थक जर करायचं असेल तर ते सार्थक कशा नव्हतं तर फक्त संगतीनं महाराज. का तर संगती जर करायची असेल तर संगती कुणाची करावी, तर संगती करावी सदा सज्जनांची. आपल्याला जर संगती करायची असेल तर संगती कुणाची केली पाहिजे, तर सज्जन माणसाची संगत केली. आपण जर दुर्जनाची जर संगत केली तर आपला जन्म कसा जातो, तर वायाला जातो महाराज. का कारण आपण जन्माला आलो कशासाठी, तर त्या देवाच्या नामस्मरणासाठी. देवाने आपल्याला हा नरदेह दिला कशासाठी, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने आपल्याला नरदेह दिला त्याच्या प्राप्तीसाठी. आणि आपण जन्माला आलात, आपण जन्माला आल्यानंतर काय केलं, कबीर महाराज सुंदर वर्णन करतात. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया 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 क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड़ दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आपल्याला जन्माला आलात त्याच्या प्राप्तीसाठी. खरंच सांगा, आपल्याला जायचं मुंबईला आणि आपण जर दिल्लीच्या गाडीमध्ये जर बसलो तर किती दिवसानं मुंबईला जाणार, किती दिवसानं मुंबईला जाणार, तर 1 महिना जरी गेला तरी आपण दिल्लीला जाणार नाही. का कारण आपली जाण्याचं काय चुकली, तर गाडी चुकली. त्याचप्रमाणे महाराज, आपण जन्माला आलो, आपल्याला संगती करायची आहे. कुणाची संगती करायची आहे, सज्जनाची संगती करायची, देवाची, आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण आपण संगतीला कोणाच्या लागलो, तर त्या संसाराच्या संगतीला लागलो. संसाराच्या संगतीला आपण जर दारुड्याची संगत केली तर आपण काय होणार, दारुडच होणार महाराज. आपण जर एखाद्याच्या दारुड्याच्या संगतीमध्ये जर, आता समजा आपण जर रस्त्याने चाललो आणि चालत चालत एखादा जर दारुडा जर आपल्या संगतीमध्ये आला तर बघणारे लोक काय म्हणतात, महाराज सुद्धा लागले नादाला. म्हणजे आपण जर त्यांच्या संगतीमध्ये गेलो तर आपल्याला लोक सुद्धा काय म्हणतात, तर
दारुडच म्हणतात महाराज. तसं जर संगती जर करायची असेल तर संगती सुद्धा कोणाची केली पाहिजे, तर फक्त संतांची. या जीवनात आलं तर संगतीला एवढं महत्व आहे, की संगतीला एवढं महत्व आहे महाराज, की तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, मग पाऊस पडत असताना वरून एक थेंब पडला आणि त्या थेंबाने संगती कुणाची केली, तर एका गरम तापलेल्या लोखंडाची संगत केली. आणि त्या लोखंडावर जर तो पाण्याचा थेंब पडला तर त्या थेंबाचं काय झालं महाराज, त्या थेंबाचं अस्तित्व संपलं. म्हणजे तो थेंब काय झाला, तर त्या लोखंडावरती पडल्यावर नाहीसा झाला महाराज. त्याच थेंबाने संगती कमळाची केली. कमळाच्या पानावर जर तो थेंब पडला तर तो थेंब काय होऊ लागला, तर असा हिऱ्यासारखा चमकू लागला महाराज. आणि त्याच जर थेंबाने संगती समुद्रातल्या शिंपल्याची केली तर त्याच थेंबाचा काय होतो, तर अनमोल असा पृथ्वी मोलाचा एक रत्न असा काय होऊन बसतो, तर तो एक हिरा होऊन बसतो. म्हणजे महाराज संगतीला सुद्धा महत्व आहे. त्यात जर थेंबाने संगती लोखंडाची केली तर त्याचं काय झालं महाराज, तर अस्तित्व संपलं. आणि त्याने जर संगती जर त्या शिंपल्याची केली तर त्या थेंबाचा काय झाला, तर तो हिरा झाला महाराज. आणि त्यात जर हिऱ्याने संगती जर एका ढेकणाची केली तर अनमोल असा तो हिरा काय होतो, तर महाराज त्या ढेकणाच्या संगतीमध्ये जर गेलो तर हिरा काय होतो, तर तो भंग पावतो महाराज. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कोसंगी नाडेला साधू जैसा. तुकोबराय प्रमाण देऊन सांगतात की त्या जर हिऱ्याने जर त्या ढेकणाची संगती केली तर तो अनमोल असा हिरा काय होतो, तर भंग पावतो महाराज. किती हिरा किती अनमोल असतो, तर तो जर हिरा जर आपण जर आयनीवरती जर ठेवला, आयरन माहिती आहे ना सर्वांना, आयरनीवरती जर ठेवला आणि त्याच्यावरती जर वरून घाव जरी घालायला लागले तर तो हिरा काय होतो, तर एकतर बाजूला उडून जातो, नाहीतर त्या आयरनीमध्ये घुसतो. पण तो हिरा काय होतो, तर फुटत नाही महाराज. तोची मोल पावे खरान करणीचा होय चुरा. त्या आयरनीवरती हिरा ठेवून किती जरी घाव घातले तरी तो हिरा फुटत नाही महाराज. पण त्याच जर हिऱ्याने जर एका ढेकणाची संगत केली तर तो हिरा सुद्धा काय होतो, तर भंग होऊन जातो. म्हणून महाराज संगती सुद्धा कुणाची करावी लागते, तर संतांची संगती करावी लागते. संगतीचे 3 प्रकार आहेत महाराज, कुसंगती, सत्संगती आणि विसंगती महाराज. कुसंगती टाळावी लागते आणि विसंगती ही भोगावी लागते आणि तिसरी सत्संगती ही करावी लागते महाराज. कुसंगती पापाने येते, मी काय म्हणतो लक्ष द्या, कुसंगती ही आपल्या पापाने येत असते, विसंगती प्रारब्धाने येत असते आणि संत संगती ही आपल्या पुण्याईने येत असते महाराज. कुसंगती जर केली तर कुसंगतीचं फळ काय आहे, तर आपण जर एखाद्या जर कुसंगती केली तर कुसंगतीचं फळ असं आहे की आपल्याला नरकामध्ये जावं लागतं. आपण जर विसंगती केली तर विसंगतीचं फळ काय आहे, तर महाराज नुसती आपल्या जीवनाची काय होती, तर नुसती फजिती होती. म्हणून आपण जर संगतीच करायची असेल तर संगती कुणाची करायची, तर संतांची. कारण संतांची जर संगती केली तर काय होतं, तर भागवत प्राप्ती होती. मग तुम्हाला ज्यांची संगत करायची त्यांची करा, पण एक लक्षात घ्या, कुसंगतीचं फळ आहे नरकवास, विसंगतीचं फळ आहे फजिती आणि सतसंगतीचं फळ आहे भगवंत प्राप्ती. ज्याला कुसंगती टाळता येते त्याला संत संगती करता येते. आणि कुसंगती दुर्जनाचा त्याग महाराज म्हणतात. परमार्थ करणाऱ्या मनुष्याने दुर्जनाचा काय केला पाहिजे, तर महाराज त्याग केला पाहिजे, त्याचं भय केलं पाहिजे. तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगतो. आपण रस्त्याने येत असताना पुढून एक कुत्रा येतो. रस्ता तर बारकाच होता आणि पुढून समजा बरं का आपल्या समोरून एक कुत्रा येतो. तर तो कुत्रा काय करतो, आपल्याला बघून खाली मुंडकं घालतो, आपल्याकडे रागानं पाहतो आणि जीभ बाहेर काढून काय करतो, आपल्याकडे रागानं पाहतो. मग आपण त्या कुत्र्याकडे पाहिल्यानंतर आपण म्हणतो का त्या कुत्र्याच्या जवळून जाऊन, नाही ना महाराज. आपण एक तर काय करतो, जाग्यावरती तर थांबतो तो कुत्रा जायचं, नाही तर त्या कुत्र्याच्या साईडनं जातो. का, कारण त्या कुत्र्याचा आपल्याला काय असते, तर भी असते. तर का, तर तो कुत्रा येईल आणि मला चावेल म्हणून. जसं आपण त्या कुत्र्याविषयी मनामध्ये भ्या धरतो, तुकोबरा सांगतात महाराज, दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळ त्या परी धावे श्वान. तुकोबरा प्रमाण देऊन सांगतात का, पिसाळाचे भय धरावे त्या परी आणि पिसाळ त्यावरी धावे श्वान. तुकोबराय प्रमाण देऊन सांगतात की आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर आपण काय राहिलं पाहिजे, तर दुर्जनापासून सावध राहिलं पाहिजे. म्हणून महाराज संगतीला एवढं महात्म्य आहे. म्हणून संत नामदेव महाराज देवाला सांगतात की देवा, त्या संतांची एवढी संगती, एवढ्या संगतीचं सुख मी काय सांगू. असं वर्णन करत असताना देवाने विचारलं, का हो नामदेव महाराज, तुम्ही माझ्याही संगतीमध्ये राहिलात आणि संतांच्याही संगतीमध्ये राहिलात, मग तुम्ही खरं सांगा
तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये जास्त सुख आहे का माझ्या संगतीमध्ये, त्यावेळेस आणि तुम्हाला थोर कोण आहे असं वाटतंय त्यावेळी सांगा म्हणले तर ज्ञानोबा नामदेव महाराज त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी हो, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. देवा, या कलियुगामध्ये जर थोर कोण असेल तर ते कोण आहेत तर फक्त साधू. देवाने विचारले का हो नामदेव महाराज तुम्ही असं का म्हणता. त्यावेळी नामदेव महाराज देवाला सांगतात, देवा आज तुझी जर कीर्ती चराचरामध्ये जर असेल तर त्याचं एकमेव कारण कोण आहेत तर संत. आमुची या भावे तुझ देवपण, आमुची या भावे तुझ देवपण. नामदेव महाराज देवाला सांगतात, देवा तुझी जर कीर्ती आज चराचरामध्ये जर असेल तर त्याचं एकमेव कारण म्हणजे कोण आहेत तर ते संत. आमुची या भावे तुझं देव, पण आम्ही त्या भागामध्ये ते संत अवतीर्ण झाले मगाशी सांगून गेलो. तर त्या वेगळ्या भागामध्ये संत अवतीर्ण झाले महाराज, आणि त्यांनी काय केला तर आपल्या हातामध्ये या परमार्थाची पताका घेतली आणि या परमार्थ काय केला तर सर्वांच्या घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न कोणी केला तर संतांनी महाराज. आणि या संतांनी घरोघरी परमार्थ पोहोचवला म्हणून आज काय आहे तर तुझी कीर्ती आहे म्हणून नामदेव महाराज सांगू लागले. जर कलियुगामध्ये जर थोर कोण आहेत तर संत आहेत. आणि परत देवाने विचारलं म्हणे का हो नामदेवराय, त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आणखी तुम्हाला काय अनुभव आले. अनुभव काय आले विचारल्यानंतर नामदेव महाराज देवाला सांगतात, देवा ते संत कसे आहेत. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. काय सांगतात नामदेव महाराज तर देवा ते जे संत आहेत ते संत या समाजामध्ये राहत असताना कसे राहतात तर इहलोकी तोची सर्वाभूती सम. त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे तर सर्वांकडे ते समदृष्टीने पाहतात महाराज. समदृष्टी समान तुकया लागला पाहिजे. ते जगाकडे पाहत असताना कसे करतात तर समान दृष्टीने पाहतात. ते म्हणत नाहीत तू या जातीचा आहेस तू त्या जातीचा. मग सर्व कोण्या जरी जातीचा असला तर तुकोबारा सांगतात, या रे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. ते महात्मे जगाकडे पाहत असताना कसं तर समान दृष्टीने पाहतात, पण तू पाहत असताना जगाकडे पाहता कसं पाहतो तर त्याचं वर्णन नामदेव महाराज सांगतात. तू जगाकडे पाहत असताना कसा पाहतो तर तू भेदभाव करतो. तू भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. तू काय करतो तर फक्त तुझ्या भक्तालाच तुझ्या पायापाशी जागा देतो, आणि ते तुझे भक्त नाहीत त्यांना तू काय करतो तर तुझ्यापासून दूर ठेवतो महाराज. का? कारण आपण जशी जशी देवाची भक्ती करतो तसं आपण देवापाशी काय जातो तर आपण देवाच्या जवळ जातो महाराज. आपण जर देवाची भक्ती जर नाहीच केली तर आपला हा नरदेह कसा जातो तर वाया जातो महाराज. अनमोल असा नरदेह देवाने आपल्याला दिला त्याच्या प्राप्तीसाठी. म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून महाराज नामदेवराव देवाला सांगतात, देवा तू काय करतोस तर फक्त तुझे जे भक्त आहेत जे तुझं नामस्मरण करतात त्यांनाच तू काय करतोस तर तुझ्या पायाजवळ जागा देतोस, आणि जे तुझे नामस्मरण करत नाहीस त्यांना काय करतो तर तुझ्यापासून तू दुरावतोस महाराज. म्हणून नामदेवराय देवाला सांगतात की देवा तुझ्या दृष्टीमध्ये जो भेद आहे तो भेद संतांच्या दृष्टीमध्ये नाही. का?
कारण खरं जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी रावणाला जर रामप्रभू भेटायच्या ऐवजी जर संत भेटले असते तर रामप्रभूचा काय झाला असता महाराज? संतांनी काय केलं असतं तर त्या रावणाचा उद्धार केला असता महाराज. पण देवाकडे तसं नाही. देवाकडे काय तर देवाचा वचूल आहे. जर चुकी केली तर चुकीला माफी नाही महाराज. पण संत काय करतात तर करो निसायास शिकविते. ते सतत महाराज आपण जन्माला आलात, त्यांनी एकदा सांगितलं की बाबा रे तुम्ही जन्माला आलात त्याच्या प्राप्तीसाठी, तर तुम्ही काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून त्या संतांनी आपल्याला जाग केलं. त्याचा गजर प्रदंगे अपार टाळ घोळ. त्या संतांनी महाराज आपल्याला जाग केलं. ज्या संतांनी आपल्याला जाग केले याच्यात नवल नाही. ज्या संतांनी तुम्हाला जाग केलं त्याच संतांना सुद्धा जाग केलं महाराज. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. ज्या संतांनी मला जागा केलं याच्यात नवल नाही. ज्या संतांनी संतांना जागा केलं याच्यात नवल नाही. पण महाराज ज्या संतांनी देवांना सुद्धा जागा केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वाळवंठापासून महाद्वारापर्यंत सरोवराची मांदी उभे जोडून हात. ज्या संतांनी मला जागा केलं, ज्या संतांनी संतांना जागा केलं, ज्या संतांनी देवांना जागा केलं, असे संत आपल्या समोर सांगून कंठाळले महाराज. पण आपण देवाचं नामस्मरण केलेच नाहीत. म्हणजे एवढे महान संत आपल्या समोर हात जोडून आपल्याला विनंती करतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. 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 विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. जे संत महाराज संतांना जागा करतात, जे संत देवांना जागा करतात, ते संत आपल्या समोर स्वतः हात जोडून विनंती करतात की याच्या अगोदर नाही केलं पण आता तरी उठा. नेत्र झाकोनिया काय जपतोसी, भावना हे मानसी भक्ती प्रेम. उघडा मंत्र जाना रामकृष्ण मना, तुटती यातना गर्भवास. म्हणजे एवढा अधिकार त्या संतांचा, तरी ते संत आपल्या समोर सतत आपल्याला काय करतात तर ते संत आपल्याला जागा करतात. त्यांचा कळवळा एकच महाराज की आपण जन्माला आलो. त्यांना ते त्यांच्या डोळ्यानं देखवत नाही. बुडत हे जन ने देखवे डोळा येतो कळवळा वैष्णवांच्या किंवा, म्हणून त्यांना ते बघवत नाही. म्हणून ते सतत काय करतात तर आपल्यासाठी ते सायास करून आपल्याला शिकवतात. त्याचप्रमाणे महाराज जर रावणाला जर रामप्रभू भेटायच्या ऐवजी जर संत भेटले असते तर त्या रावणाचा काय झाला असता? त्या ठिकाणी उद्धार झाला असता महाराज. आणि कंसाला सुद्धा जर भगवान कृष्ण भेटायच्या ऐवजी तर त्या रावणाला जर संत भेटले असते त्या रावणाचा सुद्धा त्या ठिकाणी काय झाला असता महाराज तर उद्धार झाला असता. म्हणून नामदेव महाराज देवाला सांगतात की देवा तू काय करतोस तर फक्त भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. आणि ते संत काय करतात तर यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर, करावा विचार न गे चिंता कोणाची. म्हणून त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे तर समान आहे. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. त्यांचं दुसरं उदाहरण असं आहे की ते संत कसे आहेत तर ते संत काय करतात तर आपल्या देहाचा विसर पडला देवा त्यांना. का तर ते जर तुझं जर नामस्मरण करायला लागले तर ते आपल्या देहावरती सुद्धा नसता. ज्वलन तुझा आमच्या गोरोबा काकांचं का तर गोरोबा काकांनी काय केलं महाराज? गोरोबा काका देवाचं नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करत असताना गोरोबा काकांनी काय केलं तर आपला स्वतःचा मुलगा आपल्या पायाखाली काय केला तर महाराज त्या चिखलामध्ये तुडवला. महाराज सुंदर वर्णन केलंय. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी.
कुंभाराने बाळ तुडविले पायी. ज्यावेळी त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी जात होती त्यावेळी गोरोबा काका भजनामध्ये दंग होते आणि त्यांनी जातानाच सांगितलं होतं गोरोबा काकांना की मी पाण्यासाठी जाते. लेकरू इथं अंगणामध्ये एकटं खेळते त्याच्याकडे लक्ष द्या. पण गोरोबा काका होते महाराज तर ते देवाच्या भजनामध्ये इतके तल्लीन झाले होते, इतके देहास्थ झाले होते की त्यांना काय आठवत नव्हतं महाराज ते बाळ काय करत होतं.